शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यात जोरदार पाऊस कुठे होणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कारण पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यात अजून देखील काही दिवस स्थानिक वातावरणाच्या पावसाचीच शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या परीने पीक व्यवस्थापन करावे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की डिप्रेशन हे मध्य भारताकडे सरकलं आहे. त्याचा किती प्रभाव कोणत्या राज्यावर पडेल हे आपण थोडक्यात बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघतो डिप्रेशन अजून तरी पूर्व भारतातील झारखंड आणि छत्तीसगडच्या उत्तरेला सध्या ते सक्रिय आहे आणि ते उत्तर प्रदेशकडे जाईल असा अंदाज आहे. अजूनही डिप्रेशन सक्रिय आहे. छत्तीसगडच्या अतिउत्तरेला ते असून छत्तीसगडमधून ते आज उत्तर प्रदेशमध्ये सरकेल असा अंदाज आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. या मॉडेलच्या माध्यमातून आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघत असतो. कोकणमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या श्रावणसरींची शक्यता कायम आहे. पूर्व विदर्भात खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. 20 तारखेला या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. कोकणातील पाऊस थोडा हलकासा कमी होऊ शकतो. विदर्भातील पाऊस पुढे सरकून वर्ध्यापर्यंत येऊ शकतो. शिवाय त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता कायम आहे. केवळ घाटमाथ्यावर इकडे श्रावणसरींची शक्यता आहे कोकणामध्ये. 22 तारखेला हे विदर्भातील मुसळधार पाऊस अमरावतीपर्यंत पोहोचू शकतो आणि सातत्याने आपण अगदी विदर्भामध्ये मोठे पावसाचा प्रभाव बघतोय. कोकणातील पावसात वाढ होताना दाखवली आहे 22 तारखेला. विदर्भात हे वातावरण भंडारा आणि गोंदियामध्ये अतिवृष्टी करू शकतं असा अंदाज ECMWF मॉडेलचा आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे 23 तारखेला. घाटमाथ्यावर कोकणात पाऊस कायम आहे. 24 तारखेलाही कोकणचा पाऊस कायम आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामधील पाऊसही कायम आहे. 25 तारखेला देखील विदर्भातील पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होईल. घाटमाथ्यावर कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. 26 तारखेला पहिल्यांदा संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्याही पूर्व भागात म्हणजे जालना, परभणी, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ याही जिल्ह्यात या हवामान प्रणालीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भातही याचा प्रभाव आहे. अगदी जळगावपर्यंत त्याचा प्रभाव पोहोचू शकतो. पहिल्यांदा 27 तारखेला ही सिस्टम महाराष्ट्रात जवळपास बीड, अहिल्यानगरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. अगदी अहिल्यानगर दक्षिण पूर्व भागापर्यंत याचा प्रभाव येतोय. तर हे नाही फार आवश्यक अशी ही बाब आहे. सातत्याने आपण विदर्भामध्ये पुढे पाऊस बघतोय. विदर्भातील पाऊस काही भागातील परिस्थिती बदलेल हे स्पष्ट होत आहे. फक्त ECMWF मॉडेलचा अंदाज सत्यात उतरणं आवश्यक आहे. 29ला मात्र हे वातावरण कमजोर होत आहे. ते अतिपूर्व विदर्भाच्या भागात आहेच, पण प्रभाव कमी होतोय. 30 तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव फक्त गडचिरोलीपुरता मर्यादित राहू शकतो, गोंदियापुरता. आपण पुढील 15 दिवसाचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे असं दिसतंय की जवळपास बीड, छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि इकडे गोंदियापर्यंत या भागात पाऊसमान वाढणार आहे आणि खास करून विदर्भातील दुष्काळ संपू शकेल ऑगस्टमध्येच अशी शक्यता वाटते. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी, श्रावण सरी आपण ज्यांना म्हणू,
त्या होत राहणार आहेत. इतरत्रही स्थानिक वातावरण आहे. पाऊस पडणार नाही असं नाही. पिकांना जीवदान देणारा पाऊस इतर ठिकाणी पडू शकतो असा अंदाज आहे, परंतु खात्री नाही. सर्वदूर सारखा नाही. सध्या आपण 19 तारखेला घाटमाथ्यावर पावसाची शक्यता बघतो. नाशिक पश्चिमला पावसाची शक्यता बघतो. परंतु स्थानिक वातावरण बार्शी, लातूर, बीड, अगदी नांदेड, वाशिमपासून पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात असणार आहे. म्हणजे विदर्भात पावसाची शक्यता आहे. थोडी लातूर आणि नांदेडच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आज आहे. पुढे आपण बघतो की नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सातत्याने चांगल्या पावसाचं वातावरण दाखवलं जाते. कोकणातील पाऊस तसा कमजोर आहे, परंतु घाटमाथ्यावर श्रावण सरी होत राहणार आहे. केवळ घाटमाथ्यावर आहे. कोकणात पाऊस तसा कमी होतोय आणि आपल्याला एक चांगल्या पावसाचं, मोठ्या पावसाचं वातावरण हे नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सातत्याने दिसतंय. या ठिकाणची परिस्थिती बदलू शकते असा अंदाज आहे, परंतु अद्याप या ठिकाणचं जे काही सरासरी पावसाचं प्रमाण आहे, टक्केवारी आहे, ती अजून फारशी सुधारलेली नाही. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटील आपल्याला 19 ते 21 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस सक्रिय राहील, परंतु तुरळक ठिकाणीच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर खूपच कमी ठिकाणी या दरम्यान जोरदार पाऊस होऊ शकतो. हा झाला संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज. आपण कोकण विभागाचा अंदाज घेत नाहीत, कारण की कोकणामध्ये दरवर्षी जास्त स्वरूपात पाऊस होत असतो. तर आपण मराठवाड्याचा अंदाज जाणून घेऊ. तर मराठवाड्यातील काही भागात 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान ढगाळ वातावरणासह स्थानिक हवामान बदलामुळे काही भागात हलका ते थोडा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु यात खूपच कमी ठिकाणी पाऊस होऊ शकतो. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांच्या काही भागात हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मोजक्या ठिकाणी हलका तर तुरळक ठिकाणी थोडा अधिक पाऊस होऊ शकतो. तसेच या दरम्यान ऊन सावलींचा देखील प्रभाव पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी दमटपणा आणि उकाडा जाणवू शकतो. तसेच वाऱ्याचा देखील वेग अधिक राहू शकतो. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज नीट, काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ऐकावा. त्यानंतर आहेत विदर्भ. तर 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कमी अधिक पाहायला मिळू शकतो. त्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यात काही भागात वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या भागात देखील दमटपणा आणि उकाड्यासह ऊन सावली पाहायला मिळू शकते. त्यानंतर आहेत पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मैदानी भागाच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर 20 ऑगस्टच्या जवळपास पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात तुलनेत पावसाचा अंदाज कमी आहे. यात सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरचा समावेश होतो. म्हणजे या 3 भागात, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात खूपच कमी स्थानिक पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आहेत उत्तर महाराष्ट्र. तर 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान नाशिकच्या घाट परिसरात मैदानी भागाच्या तुलनेत पावसाचा जोर थोडा अधिक असेल. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत संपूर्ण राज्याच्या 4ही विभागाचा म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या 4ही विभागाचा अंदाज जाणून घेतला. तर 4 विभागाचा अंदाज जाणून घेतल्यानंतर एकंदरीत आपले हे लक्षात येतं की विदर्भाच्याच थोड्याफार जिल्ह्यांना या दरम्यान मध्यम ते थोडा मोजक्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील 3ही विभाग आणि त्याचबरोबर अर्धा विदर्भ जो पश्चिम साईडचा असेल त्या भागात स्थानिक वातावरणाचा हलक्या ते थोड्याफार ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग देखील अधिक राहू शकतो. तसेच दमटपणा देखील अधिक राहू शकतो. तर या दरम्यान शेतकऱ्यांनी काळजी घेणं अत्यंत
गरजेचं आहे. तर ती काय, तर शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीमध्ये कोणत्याही पिकांना खत व्यवस्थापन करून आपल्याला आर्थिक नुकसानीत घालू नये, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कारण की पुढील काही दिवस पावसाचे महाराष्ट्रात चिंताजनकच आहेत. त्याचा जर आपण थोडक्यात आढावा जर घेतला तर अजून देखील राज्यातील हवामान परिस्थिती चिंताजनकच दिसत आहे. त्यात फक्त एक आशेचा किरण म्हणजे स्थानिक वातावरणाचा पाऊस, परंतु त्याचे देखील प्रमाण खूप कमी असेल. म्हणजे स्थानिक वातावरणाचा पाऊस या दरम्यान होईल, परंतु तो सगळ्याच भागात होईल असं नाही. तर त्याचे प्रमाण म्हणजे स्थानिक पावसाचे प्रमाण देखील या दरम्यान खूपच कमी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सगळा अंदाज जाणून घेतला आणि आपण वारंवार व्हिडिओमध्ये हे सांगत असतो की राज्यामध्ये अजून तरी चांगल्या पावसाचे संकेत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने आणि आपल्या अनुभवानुसार शेती व्यवस्थापन करावं. गोष्ट मी नेहमी सांगत असतो की मी कोणताही हवामान तज्ज्ञ नाही, मी एक शेतकरी आहे. आणि हवामान अंदाज देण्यात आणि हवामान अंदाज सांगण्यात यात खूप काही फरक असतो. कारण की मी हवामान अंदाज देत नाही, तर मी हवामान अंदाज शेतकऱ्यांना सांगत असतो. आणि ते अंदाज जे असतात तर भारतीय हवामान खाते, मॉडेल बेस आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांच्या अंदाजाचा संदर्भ घेऊन मी शेतकऱ्यांना सांगत असतो. तर चला शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.